फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण एक मस्त अशी डिश पाहणार आहोत। आता सध्या पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी मस्त असं चटपटीत खायचं असतं आणि त्याच्यासाठी आज आपण इंडियन आणि मेक्सिकन ह्याचं फ्युजन बनवणार आहोत। तर ती कुठली रेसिपी हे आता आपण पटकन पाहून घेऊया। आज आपण बनवणार आहोत मेक्सिकन पोटली जे आहे फ्युजन। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि हे तेल जे आहे हे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन इथपर्यंत घालायचंय की आपण ह्याच्या पिठाचा जर का गोळा वाळला तर त्याचा असा गोळा जो आहे हा बनला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। आता आपलं पीठ जे आहे हे मळून झालेलं आहे। हे खूप मी घट्ट मळलेला नाहीये, सेमी सॉफ्ट असा डो बनवलेला आहे। आता ह्याला आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचंय। त्याच्यासाठी ह्याला थोडंसं तेल लावायचंय आणि आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपण मेक्सिकन डिश साठी लागणार आता आपण मेक्सिकन मसाला बनवणार आहोत आणि मेक्सिकन मसाला बनवण्यासाठी मी इथे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। मेक्सिकन फूड जे असतं हे तिखट असतं, तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे लाल मिरची पावडर। ही आपली काश्मीरी रेग्युलर लाल मिरची पावडर आहे। त्याच्यानंतर ही आहे पाप्रिका पावडर। त्याच्यानंतर ही आहे जिरेपूड, ऑरेगानो आणि इथे मी छोटासा दालचिनीचा तुकडा, त्याच्यानंतर एक लवंग आणि थोडंसं काळा मिठाचा खडा घेतलेला आहे। हा मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। आता मी हे वाटून झालेलं आहे आणि मी आता हे मिक्स करते ह्याच्यामध्ये। तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जर का गार्लिक पावडर असेल तर गार्लिक पावडर आणि अनियन पावडर ही मिक्स करा। पण मी माझ्याकडे अनियन पावडर गार्लिक पावडर अवेलेबल नाहीये आणि मी माझ्या डिश मध्ये ते फ्रेश वापरणार आहे। त्याच्यामुळे आजच्या ह्या डिश मध्ये आपण हा एवढा मसाला वापरणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला मेक्सिकन मसाला तयार झालेला आहे। आता मी हा साईडला ठेवून देणार आहे आणि आता आपण पुढची कृती करूया। इथे मी 3 टोमॅटो घेतलेली आहेत आणि 3 टोमॅटो आपण गॅसवर भाजून घेणार आहोत। आपल्याला टोमॅटो जी आहेत ही मध्ये मध्ये फिरवायची आहेत, एक साइड झाली की म्हणजे ते सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातील आणि आपल्याला ह्याची स्किन जी आहे ही पील ऑफ करायची आहे। आता आपले टोमॅटो जे आहे ह्याची साल व्यवस्थित निघणार आहे। हे इतकं भाजून झालेलं आहे, त्यावेळी मी हे टोमॅटो काढून घेते आणि हीट जी आहे ही बंद करायची। आता आपण ह्याची साल काढणार आहोत। आपली ती टोमॅटोची साल आता काढून झालेली आहेत। ह्याच्यातलं मी एक टोमॅटो जे आहे हे चॉप करणार आहे आणि बाकीचे 2 टोमॅटोची प्युरी बनवणार आहे। तर आज आपण मेक्सिकन पोटली बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आपण आता मेक्सिकन पोटलीचं स्टफिंग बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पॅन मध्ये 2 टीस्पून इतकं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी चिरलेला लसूण घालणार आहे।
त्याच्यानंतर ह्याच्यावरती घालायचा आहे चिरलेला कांदा. कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा जो आहे हा ट्रान्सलुसंट झालेला आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घ्यायचंय. मगाशी आपण जे भाजून आणि चिरून घेतलेलं टोमॅटो आहे हे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे. टोमॅटो थोडा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालायची आहे. 3 टोमॅटो पैकी 2 ह्याचे आपण टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आता आपण झाकण काढून चेक करूया. ह्याच्यातला लिक्विड जे आहे हे आटलेलं आहे, पण आपल्याला टोमॅटो अजून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. ह्याच्यामधनं टोमॅटोचा कच्चा वास जो आहे हा जायला हवा इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं हवं. आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कॉर्न मी इथे कच्चेच घेतलेले आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे शिजवून घ्यायला लागतील. मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तुम्ही कॉर्न जे आहे हे बॉईल करूनही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता आपण झाकण काढून चेक करूया. आता इथे कॉर्न जे आहेत त्याने त्यांचा रंग बदललेला आहे. त्याच्यामध्ये आपण कलर पेपर्स घालणार आहोत. ही आहे हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची आणि आहे पिवळी शिमला मिरची. हे सगळं फाईन चॉप करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. मी आता झाकण काढून चेक करणार आहे, पण ह्याच्या आधी मी 2दा हे झाकण काढून चेक केलेलं आहे. आपल्याला शिमला मिरची वगैरे फार काही मऊ शिजवायची नाहीये. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे पनीर. बारीक चिरून घेतलेलं पनीर आहे हे. आपल्याला पनीर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आता आपल्याला घालायचं आहे मगाशी आपण परतून आपला बनवून घेतलेला मेक्सिकन मसाला. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे मसाला घातल्यानंतर, आणि आपल्याला एक वाफ काढायची आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये मसाला जो आहे पनीर मध्ये वगैरे मुरेल. ह्याच्यामध्ये तुम्ही मसालाची क्वांटिटी जी आहे ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. मी इथे 2 टीस्पून इतका मसाला घातला. झाकण काढून चेक करूया. छान अशी वाफ आलेली आहे आणि आपलं मिश्रण जे आहे हे बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. वरून मी अजून थोडी कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही म्हणाल मेक्सिकन डिश मध्ये कोथिंबीर कशी, तर त्यांच्या इथे सिलांत्रो म्हणतात, आणि जिरेपूड असेल किंवा हिरवी मिरची ही त्यांच्याही खाण्यामध्ये असते. तर आता ही जी आहे मी ऑफ करून हे मिश्रण जे आहे हे थंड करून घेणार आहे. आता आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आपण जे पीठ भिजवलं होतं त्याचे आपण छोटे गोळे करून त्याची पारी बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे पीठ जे आहे हे एकदा मळून घेणार आहे. आता मी ह्याची पारी बनवणार आहे. आता आपली ही एक पारी लाटून झालेली आहे.
त्याच्यानंतर मी बाकीच्याही पारी अशाच लाटून घेणार आहे आणि ठेवताना इथे प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आहे. ह्याच्यावरती थोडं पीठ भुरभुरायचं आहे आणि ठेवताना हे झाकून ठेवायची आहे. पारी लाटताना ती खूप पातळही लाटायची नाहीये आणि खूप जाडही लाटायची नाहीये. मध्यम अशी जाडीची आपल्याला ही लाटून घ्यायची. मी इथे एक पोळी लाटून घेतलेली आहे. त्याच्या आपल्याला स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्या पोटलीला बांधता येतील. अशी आपल्याला ती पोटलीला बांधायची. आता स्टफिंग जे आहे हे थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता चीज घालणार आहे आणि चीज आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता इथे मी एक पारी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचंय. त्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 चमचा इतकं मी स्टफिंग घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला पोटलीचा आकार द्यायचा आहे. ह्याला सर्व एकत्र गोळा करायचं आणि ह्याला इकडनं असं प्रेस करायचं. थोडक्यात मोदकासारखंच, फक्त मोदकाला आपण खूप साऱ्या कळ्या हे करतो, ह्याला तसं नाही करायचंय. आणि मगाशी आपण जी स्ट्रीप कट केली होती ती स्ट्रीप आपल्याला इथे बांधायची आहे. आपली एक पोटली तयार झालेली आहे आणि या वरचं जे आहे हे थोडंसं ओपन करायचं असं, म्हणजे त्याचा आकार जास्त छान वाटेल. आणि इथनं जास्त प्रेस करायचं आहे. आता आपली ही पोटली जी आहे ही बनवून तयार झालेली आहे. मी अशाच बाकीच्या पोटलीज ही बनवून घेणार आहे. आता आपल्या इथे सर्व पोटलीज बनवून तयार झालेल्या आहेत. आता मी त्या डीप फ्राय करणार आहे आणि डीप फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. इथे तेल जे आहे हे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता एक एक पोटली घालणार आहे आणि पोटली तळताना ती आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायची आहे. आता मस्त अशी आपली पोटली तळून तयार झालेली आहे. किती सुंदर रंग आलेला आहे ह्या पोटलीला तळल्यानंतर. आता मी ही पोटली जी आहे ही काढून घेणार आहे. आता पोटली फ्युजन तयार झालेलं आहे. चवीला एकदम भन्नाट झालेली आहे आणि ते दिसतायत इतके सुंदर. तर ही रेसिपी जी आहे ही तुम्ही नक्की बनवून पहा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही प्रेस करा. आणि ही रेसिपी मी सर्व केलेली आहे साल्सा सोबत. आणि ही साल्साची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी ती पुढच्या रेसिपीमध्ये नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करेन.